प्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणौ शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे। अथ कलिकिलिमिषापहरिणी तापत्रयोन्मूलिनी रम्या श्रीमदध्यात्म रामायण कथा प्रस्तूयते। श्रोता वक्ता च श्री सद्गुरो सीतारामचंद्र समर्थो सद्गुरुनाथ। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। पतित पावन पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। गाती भक्त जन आवडी। गाती भक्त जन आवडी। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। राघवाच्या गुणा न दिसे तुळ। राघवाच्या गुणा न दिसे तुळ। कैलासीचा राणा लाचावला। कैलासीचा राणा लाचावला। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। देवांचे मंडळ भक्तांचे भूषण। मंडळ भक्तांचे भूषण। मंडळ भक्तांचे भूषण। भक्तांचे देवांचे मंडळ धर्म संरक्षण राम एक। धर्म संरक्षण राम एक। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। रामदास म्हणे धन्य त्याचे रामदास म्हणे राम
प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्या संस्थांनी 130व्या वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे. श्री आनंदसागर महाराजांच्या मुळे आणि परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांच्या हस्तस्पर्शाने आजच्या महत्त्वपूर्ण अशा या पुण्यपर्व काळावर प्रभू रामचंद्राची स्थापना होऊन आज 129 पूर्ण 30वं वर्ष लागलं. हा उत्सव आपला 130वा आहे. एके काळात तिथे रामानंद महाराज कथा सांगत होते. त्याच व्यासपीठावर सद्गुरू प्रल्हाद महाराज 1977 पर्यंत 1910 ते 1977 66 वर्ष त्यांनी कथा या ठिकाणी केली आणि तीच कथा आतापर्यंत चालू आहे. जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्या महाराजांच्या आशीर्वादाने प्रेरणेने आणि सत्तेने आपल्या संस्थांमध्ये असे कार्यक्रम होत राहणार. जो जो दर्शन घेणार त्याला रामचंद्र भगवान आणि महाराजांच्या चरणपादुका प्रेरणा देऊन रामसेवा करायला लावतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. आजच्या या उत्सवाच्या प्रारंभी रामकथा समर्थ रामदास स्वामींच्या दंडकाप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे, पतितांना पावन करणारी जर कथा कोणती असेल तर ती फक्त रामकथा आहे. रामकथेच्या श्रवणाने रामाच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये जेवढ्या लोकांचा उद्धार झाला असेल त्याच्या हजारो पट रामकथा श्रवण करणाऱ्यांचा उद्धार झालेला आहे. आज 5000 वर्षापेक्षा जास्त हजार वर्ष झाले रामकथा या पृथ्वी तलावर प्रचारित होत आहे. श्रवणम मननम निधिध्यासनम ह्या ज्या नववीर भक्तीच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या पायरीमध्ये श्रवण नावाच्या भक्तीला फार अलौकिक महत्व आहे. श्रवणच नसेल कसं वागावं कसं जावं काही समजणार नाही माणसाला. मनुष्य हा अनुकरण प्रिय असतो. ऐकून ऐकून जसे आपले वाडवडील करत आले तसंच आपल्याला करायची पद्धत आहे. ही कथा होती म्हणून आपण रामाकडे वळलो, नाही तर राम काय आहे माहिती नसतं तर मंदिराकडे पावलं वळले नसते, हातात माळ आली नसती आणि डोकं कुठेतरी टेकवलं पाहिजे असं वाटलं नसतं. आपल्या जीवनाचा आदर्श जर कोणता मानायचा असेल तर तो हा राम मानावा. म्हणून रामाची कथा वारंवार वारंवार ऐकावी. शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातकनाशरम. रामाची कथा फक्त एकाच रामायणात पूर्ण झालेली आहे का? शतकोटी प्रविस्तरम, आनंद रामायण, अद्भुत रामायण, वाल्मिकी रामायण, कंब रामायण, किती रामायण सांगावेत आपल्याला. या प्रत्येकामध्ये अनेक अनेक कथा आलेल्या आहेत. मूळ कथेला बाधा न देता ज्याला ज्याला भगवंताची जशी प्रेरणा झाली की रामाचा अशा पद्धतीनं रामाला तू मान, तसे त्या ज्ञानी लोकांनी मांडलेले आहेत ते राम. आपल्या संप्रदायाप्रमाणे आपण अध्यात्म रामायण मूळ ग्रंथ म्हणून मानतो आणि तुलसीदासांनी याच ग्रंथाचा पूर्णतः आधार घेतलेला आहे. कुठेही विरोधाभास आपल्याला दिसणार नाही. आपण अभ्यास करून मग पहा. असा हा अध्यात्म रामायणाचा ग्रंथ सांगत असताना ही जी रामायणातली कथा आहे ती ऐकून आपण आपल्यामध्ये काहीतरी सद्गुण स्वीकारले पाहिजेत असा भाव निर्माण होतो. समर्थ असं म्हणतात की पारायण करून पुण्य करण्यासाठी पारायण करू नका. चिंतने चिंतने तद्रूपता. रामायणाचं चिंतन करा. राम कसे वागले याचा अभ्यास करा. आपण कसे वागतो याचा अभ्यास करा. ही तुलना कुठेतरी संपली पाहिजे. मी थोडा तरी रामाच्या सद्गुणांनी अलंकृत झालो पाहिजे, बाकीचे दुर्गुणाचे अलंकार काढून फेकले पाहिजे, अशी सद्भावना मनामध्ये व्हायची असेल तर रामकथा ऐकलीच पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे. का तर राघवाच्या गुणा न दिसे तुलना, अरे कैलासिता राणाला चावला.
प्रभू रामचंद्रांच्या शरीरामध्ये त्यांच्या बुद्धिमत्ते एवढे काही सद्गुण भरलेले, कोणताही 33 कोटी देवातला एकही देव त्यांची बरोबरी करू शकत नाही. आपल्याला कोणत्या देवतेचा उपमर्द करायचा नाही, पण रामाची बरोबरी कोणीच करू शकत नाही महाराज. जेवढे रामावर प्रसंग आले, दुर्धर प्रसंग आले, पण प्रत्येक प्रसंगामध्ये कठोरपणे कर्तव्यपरायणता दाखवून आणि आपल्या उपासदैवत असणाऱ्या भगवान शंकराचं स्मरण करून भगवान रामचंद्रांनी प्रत्येक कार्य केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे. एकच उदाहरण देतो. सीतेचा शोध लागला, लंकेत जाऊन आले. कोण? हनुमानजी जाऊन आले. काय काय प्रताप दाखवायचो ते दाखवून आले आणि रामाला सांगितलं, प्रभू आता आपल्याला जायला हरकत नाही. सगळी 18 पद्म वानरसेना घेऊन आहे महेंद्राचल पर्वतापाशी आले. समोर मात्र तो अगाधम गगनाकारम, आकाशाचा जसा अंत दिसत नाही तसा ज्या सागराचा अंत दिसत नाही, आता तो सागर समोर लागला. सागराकडे पाहिल्याबरोबर भगवान रामचंद्र चिंताग्रस्त झालेले आहे. अर्थात 2 दिवसांनी 4 दिवसांनी भगवान रामचंद्रांनी अनुष्ठान केलं आणि त्यांना सागराने शरणागती स्वीकारली प्रभू रामचंद्रांची. कारण सागराला माहिती आहे आपल्याला या पृथ्वी तलावर कोणी निर्माण केलं, आठवतं का? प्रभू रामचंद्रांच्या जवळपास 21व्या पिढीमध्ये भगीरथ नावाचा राजा होता. त्याच्या आधी सगर राजा, सगरामुळे निर्माण झाला, त्याला सागर म्हणतात. ज्या वंशात या रामचंद्रांच्या पूर्वजांनी मला निर्माण केलं आणि त्याच वंशात जन्माला आलेल्या रामाने धनुष्याला बाण लावला. त्याने जर बाण सोडला तर वासुदेव हरी प्रार्थना केली रामाने. रामाचा स्वभाव आहे कोणालाही समजून सांगावं, एकदा सांगावं, 2दा सांगावं, 3दा समजावं, नाही तर मग रामबाण ठरलेला आहे. आणि रामाचा आहे एकदा बाण लावला की तो मागे घेत नाही. समुद्र शरणाला, समुद्राने सांगितलं की सेतू बांधा. रामा झाली, माझ्याकडून चूक झाली, पण आता सेतू बांधा. मी आपल्या 18 पद्म वानरांना जाण्यासाठी व्यवस्था करून देतो, आमच्यावर कृपा दृष्टी असू द्या. असं आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. नम्रता पाहिजे, कुठेतरी आपण झुकलं पाहिजे, कुठेतरी आपलं मान खाली घातली पाहिजे. एवढा मोठा सागर, नक्र चक्र भयंकर, मोठ्या मोठ्या मगरी, मोठ्या मोठ्या सुसरी ज्यामध्ये आहेत, तो सागर शेवटी रामाला शरण आला. मी राज्य देतो, मी मार्ग देतो, पण आपण मला सांभाळा, अन्यथा शरणम नास्ती. आणि मग रामाने सेतू बांधायला सुरुवात केली. मला काय सांगायचं की प्रत्येक कामामध्ये राम आपल्या उपास्य देवतेला वंदन केल्याशिवाय पुढे जात नाहीत. मी सगळं काही करू शकतो, अभिमान शत्रु मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. आता सेतू बांधायला प्रारंभ करायचा. आता रामाने केलं काय? टाका दगड, बांधा सेतू. असा पोरगटपणा नाही केला. कधी कधी आपण उतावळेपणानं वाटेल त्या दिवशी पैसे घेऊन जातो, आपली गाडी बुक करा, बुक करा. कधी आई वडिलांना विचारलं का, मोठ्या माणसाच्या कानावर घातलं का, आजची तिथीवार नक्षत्र पाहिलं का, किमान देवाच्या कानावर घातलं का, देवा मी गाडी आणतो. काही न करता गाडी हौशीनं आणायला जातो आणि 15 दिवसामध्ये गाडी वासुदेव हरी, गाडीवरचा दवाखान्यामध्ये जातो. अरे नेहमी आपल्या उपास्य देवतेचं स्मरण, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, त्याच्या आशीर्वादावर माझं जीवन आहे, असं असलं पाहिजे. रामानी रामेश्वर नावाच्या भगवान शंकराची स्थापना केली, सर्वांना माहिती आहे. भगवान शंकराचे आशीर्वाद घेतले, मग पुढे कार्य केलं. रामाचे किती सद्गुण पाहावेत. एकच पाहिलं आपण,
आपल्या उपास्य देवतेला विसरून काहीही करत नाहीत. आपण प्रत्येक क्षणाला प्रत्येक कर्म करताना आपली उपास्य देवता, आपली कुलदेवता, आपले सद्गुरुनाथ यांच्या कानावर घातल्याशिवाय कोणतं कार्य करू नये. म्हणजे वाईट बुद्धी होणार नाही आणि नुकसान होणार नाही. करायचं काय? नुसतं पायावर डोकं ठेवायचं. अहो, लोकाशी बोलून आपण वाया घालण्यापेक्षा आपली ताकद त्याला म्हणलं पाहिजे, देवा बोला हो मा, देवा बोला हो मा, तुम्हीच मजवरी रुसल्यावरती, तुम्हीच मजवरी रुसल्यावरती, बोलू मी कोणाशी, बोलू मी कोणाशी, देवा बोला, देवा बोला. प्रत्येक ठिकाणी भगवान रामचंद्रांचे आपल्याला सद्गुण पाहायला मिळतात. आई वडिलांविषयीचा असणारा आदरभाव, भावाविषयी असणारा आदरभाव, आपल्या कशाही स्वभावाच्या माता असल्या तरी सर्वांना सारखं वागवण्याची एक मानसिकता. काय अवघड आहे की नाही? कौशल्य आणि कैकेयी सारखी मानायची किती अवघड आहे. सगळ्यांना धडधडीत दिसते कौशल्याचा स्वभाव काय. आणि लोक नावं ठेवतात, पण राम म्हणतात माझ्या आईसारखी आई नाही हो. तुम्हाला काय माहिती आहे कैकेयीचं माझ्यावर काय फार प्रेम आहे. आणि सगळ्यांच्या इच्छा डावलून रामाने कैकेयीला आजीवन सांभाळलं. कैकेयीला सांभाळू द्या. कैकेयीचं डोकं खराब करणारी होती ती कोण? मंथरा. त्या मंथरेला सुद्धा रामाने रामराज्याभिषेक होईपर्यंत सांभाळलं. आपण सांभाळतो का? जाऊ दे, याचं तोंड पाहणार नाही, याला तर काढून द्यायचं. राम म्हणले असं नाही. मंथरा असली तरी सांभाळ, मी सांभाळली, तू काय घाबरतो? तू फक्त माझं स्मरण ठेव. कोणाचं? रामाचं. मग मनी धरावे ते होते, विघ्न अवघे चिनासो जाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचित. भगवान श्री रामचंद्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, त्यांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवावं, त्यांची वागण्याची पद्धत डोळ्यासमोर ठेवावी. म्हणून रामकथा वारंवार ऐकावी. तोच राम असतो, तीच कौशल्य असते, तीच कैकेयी असते, तीच मंथरा असते, तोच भरत असतो. पुन्हा पुन्हा का ऐकायचं? असं आहे, आम्ही ऐकतो वर्षातून एकदा. माहीत असतं हो, माहीत असून दुर्लक्ष होतं म्हणून पुन्हा ऐकायचे. आज स्नान केलं, उद्या कशाला स्नान करायचं? पण आपल्याला माहिती आहे, आपण किती पॉश कपडे घातले तरी आतल्या आत शरीर आपलं कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. साबण लावू काळा असू द्या की गोरा असू द्या, अंग धुतोच. इस्त्रीचे कपडे वापरू द्या, पॉश कपडे वापरू द्या, आज धुतलेले पुन्हा 2 दिवसांनी धुवावेच लागतात. मग आमच्या मनावर जे बाह्य संस्कार झालेले आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, या सगळ्या दुर्विचारांचे जे माझ्या मनावर संस्कार झाले, ते माझं मन कसं झालं पाहिजे? मना वासना दुष्ट का मानसावी, मना वासना दुष्ट, मना वासना दृष्ट का मानसावी, मना का मानसावी. वासना माझी चांगली असावी, हे सगळं प्रभू रामचंद्राजवळ शिकावं. आपली वासना सुधारण्यासाठी, आपलं मन सुधारण्यासाठी, विकारी असलेलं मन निर्विकारी परमेश्वराकडे लागण्यासाठी रामकथा ऐकली पाहिजे. केव्हा ना केव्हा समर्थांनी दासबोधात लिहून ठेवलं, ग्रंथ वाचिता वाचिता
ग्रंथ वाचता 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 सुद्धा आपल्याला त्यातला अर्थ प्रत्येक वेळेला वेगळा वेगळा समजत जातो. आणि ग्रंथ श्रवण करता 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 अनेक त्याच्यातले भाव प्रगट होतात. एखादा भाव आपल्या मनापर्यंत पोचला आणि मनाला जर वाटलं की आपण वागतो ते वाईट वागतो, आपण थोडं आपल्यामध्ये सद्गुण स्वीकारले पाहिजे, थोडंफार मनाच्या ठिकाणी सात्विकता आली पाहिजे, रजोगुण तमोगुण कमी केला पाहिजे, ही अशी वासना उत्पन्न होण्यासाठी म्हणून राघवाची कथा ऐकली पाहिजे. जे रामकथा सांगतात त्याच्याविषयी लिहिलं, सांगणाऱ्याविषयी माझा फायदा काय पहा. रामदास म्हणे कथा निरूपणे धन्य त्याचे जिणे. त्या माणसाला धन्यता प्राप्त होते. आपल्याला सर्वांना धन्यता प्राप्त व्हावी. मरणाच्या वेळेला आपली वासना अशी असावी की रामाला फक्त एकच मागावं की रामा मरणे त्वत्स्मृतीम लभेत. केव्हाही कुठेही माझं मरण आलं तरी मला तुझ्या स्मरणामध्ये प्राण गेला पाहिजे एवढंच मागावं रामाला. बाकीच्या गोष्टी आपल्या आपल्या प्रारब्धाप्रमाणे मिळत राहतात आणि प्रारब्ध संपलं की असलेल्या वस्तू नाहीशा होतात. मग सजीवही नाहीशा होतात आणि निर्जीव सुद्धा नाहीशा होतात. धन संपत्ती ह्या निर्जीव वस्तू नाहीशा होतात, पण आपल्या आवडीचे प्रेमपात्र अशी व्यक्ती आपल्या घरातून नाहीशी होते. पण हा सगळा प्रारब्धाचा भाग आहे. प्रारब्धाचा परमार्थाशी संबंध न लावता माझ्या प्रारब्धात असेल ते रामाच्या कृपेने मी भोगत राहील, पण मी रामाला सोडणार नाही असा भाव उत्पन्न व्हावा म्हणून रामकथा ऐकावी महाराज. अशा रामकथेमध्ये सर्वोत्कृष्ट आणि फार जुनी असणारी रामकथा म्हणजे अध्यात्म रामायण आहे. ते अध्यात्म रामायणाचं महात्म्य आज आपण पहिल्या सत्रामध्ये पाहूया. हे रामायण कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं आणि केव्हा सांगितलं याचा कालावधी थोडा लक्षात घेऊ आपण. रामायणाच्या पृथ्वीवर ते अवतीर्ण कसं झालं याच्या बाबतीतला एक प्रसंग आहे. पण तत्पूर्वी ज्यांच्यामुळे हे रामायण आमच्यापर्यंत पोहोचलं त्या उत्पत्ती स्थानाला भगवान शंकराला प्रथम नमस्कार करू. शंकर ही ज्ञानाची मूर्ती आहे, ज्ञानाची देवता आहे. त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय त्यांना ग्रंथात काय सांगायचं आहे आपल्याला समजणार नाही म्हणून नमस्कार केलाय भगवान शंकराला. कोणी? व्यास महाराजांनी काय म्हणाले? अप्रमेय त्रयातीत अप्रमेय त्रयातीत अप्रमेय निर्मल ज्ञानमूर्तये निर्मल ज्ञानमूर्तये अप्रमेय त्रयातीत अप्रमेय मनोगिराम विदुराय मनोगिराम विदुराय दक्षिणा मूर्तये नमः दक्षिणामूर्तये नमः अप्रमेय त्रयातीत भगवान शंकराच्या असीम कृपेनं हा रामायण नावाचा ग्रंथ निर्माण झाला. अशा ज्या ज्ञानमूर्ती असणाऱ्या भगवान शंकराला नमस्कार केला. कसे भगवान शंकर आहेत ते म्हणाले अप्रमेय आहेत, ज्यांची तुलना कशाबरोबर करता येत नाही, ज्यांच्यासारखं या जगामध्ये दुसरं काहीही नाही, आणि ज्यांना मिळवण्यासाठी ज्यांना प्राप्त करण्यासाठी फक्त गुरुची कृपा लागते. गुरुकडून ज्ञान मिळालं म्हणजे भगवान शंकर आपल्याला डोळ्यासमोर दिसू शकतात. तसे प्रत्यक्षात आपल्याला भगवान शंकराचं होणं अवघड आहे आणि वाणीच्या द्वाराने भगवान शंकराचं यथार्थ वर्णन करी म्हणले तर वाणी कमी पडते. वाणी कमी पडते, आम्ही शंकराचं वर्णन करू शकत नाही.
आणि म्हणून फक्त एकच करावं, दक्षिणामूर्तये नमः. दक्षिणामूर्ती यस्य सहा तस्मै दक्षिणामूर्तये. सगळ्या देवांमध्ये उजवी देवता आहे, अल्पसंतुष्ट देवता कोण? भगवान शंकर. इतकी अल्पसंतुष्ट देवता काही नाही, कुठेच नाहीये. एक तांब्यावर पाणी भगवान शंकराला घाला. आतापर्यंत माहिती असणारे हजारो लोक आहेत, पण आता आमच्या प्रदीपजीने सांगितल्यापासून सगळे देव ओले गच्च. प्रत्येक महादेवाच्या अंगावर पाण्याचा धडा. काय प्रदीपजींनी दिला आपला चांगला धडा आहे की नाही? एक एक व्यक्ती, एक एक संत, एक एक महंत निघतात, जे समाजाला परमेश्वराकडे वळवतात. मग सांगायचं म्हणजे अल्पसंतुष्ट आहे. नुसतं पाण्याची धार लावली, जलधारा प्रियो शिवा. इतर देवतांच्या पूजेमध्ये पंचामृत लागतं, हे लागतं, ते लागतं. शंकराला काही नको, एक बिल्वम शिवार्पणम. एवढी दुसरी कोणतीही देवता लवकरात लवकर प्रसन्न होणारी नाही महाराज. नैवेद्यामध्ये काय लागतं भगवान शंकराला? पुरणपोळी नको, कुरड्या नको, पापड नको, भजे नको, बोंड नको, वडे नको. काय लागतं? एक सुरम्याचा लाडू समोर ठेवला की तब्येत खुश. त्याचं कशातच लक्ष नाही, तो फक्त एकच करा म्हणतो, राम रामेति रामेति राम रामेति रामेति राम रामेति 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 राम रामेति रामे रमे रामे मनोरमे रमे रामे मनोरमे राम रामेति रामे राम रामेति राम रामेति रामेति सहस्रनाम तत्तुल्यम् सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम नाम वरानने रामेति रामेति राम रामेति रामेति राम रामेति रामेति राम रामेति राम रामे नमः पार्वती. पदे हर हर महादेव. अशा भगवान शंकराला नमस्कार केलाय आणि त्यानंतरची कथा वर्णन करतात. कदाचित नारदो योगी परानुग्रहवांशया पर्यटन सकला लोका सत्यलोकमुपागमत तत्र दृष्ट्वा मूर्तिमद्भिः छंदो विपरिवेष्टितम्. महाराज, जगत कल्याणाच्या हेतून सारखे परिभ्रमण करणारे देवर्षी नारद महाराज खूप पृथ्वी प्रदक्षिणा करून आले. विद्वान माणसं प्रदक्षिणेला जातात. परीक्षा, समीक्षा, निरीक्षा हे त्यांचा हेतू असतो. सगळ्या समाजाचं, जनमानसाचं निरीक्षण परीक्षण करून देवर्षी नारद महाराज आले. जय श्री. आणि नारदांचं मन थोडं अस्वस्थ झालं. आपल्या अस्वस्थ मनाला स्वस्थ कोण करील? मनुष्य पहिल्यांदा आपल्या वडिलाकडे जात असतो. बा, आईला नाही सांगत अशा गोष्टी, पण वडिलाला सांगतो.
मग नारदाचे पप्पा कोण आहेत? हा, ब्रह्मदेव. तर तो चतुर्मुखो ब्रह्मा. व्यग्र चित्ताने नारद महाराज ब्रह्मदेवाकडे आलेले आहेत. ब्रह्मदेव बसलेले होते, त्यांचे स्तुती पाठक आजूबाजूला उभे होते. पांढर स्वच्छ सुंदर असं कवळ त्या कवळात बसले ब्रह्मदेव. शुद्ध स्फटिकाची माळ हातामध्ये आहे, एका हातामध्ये वेद आहेत. आणि काय सांगावं महाराज, प्रसन्न अंतःकरण आहे. अशा त्या आपल्या बाबांना, निर्विकल्प बाबांना पाहून नारदाने आज साष्टांग नमस्कार घातला. सद्गुरुनाथ महाराज की जय. खरं म्हणजे कोणताही पुत्र आपल्या वडिलाला रोज साष्टांग नमस्कार घालतो का? मी पाहिलंय, ऐकून माहिती आहे की आमचे प्रल्हाद महाराज त्यांच्या आईला रोज साष्टांग नमस्कार घालायचे सकाळ संध्याकाळ. नावच गंगा होतं. तिचं नाव जेवढं पवित्र, तिचं आचरण तेवढं पवित्र, तिचं घराणं तेवढं पवित्र. आणि तिनं प्रल्हाद महाराजांसारख्या सत्पुरुष जन्माला घातला. ती माय किती पवित्र असली पाहिजे. दिव्य दृष्टी असणारे प्रल्हाद महाराज सकाळ संध्याकाळ आपल्या आईला वडिलांना साष्टांग नमस्कार. 8 पिढ्या ज्यांच्या घरामध्ये अग्निहोत्र सांभाळलं गेलं असं घराणं आहे. 8 पिढ्या. साधी देवाची पूजा सुद्धा आपण म्हणतो जाऊ द्या, आज गेले फारच ऊन झालं स्नान करायला, आज जाऊ द्या. आता उद्या मस्त 2 तांबे जास्त घालू देवाच्या अंगावर. एक नियम आपल्याकडून धड होत नाही. 8 पिढ्या हे व्रत चालवलेले. आज ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार केला, पण ब्रह्मदेवाला काळजी पडली आणि चिंता निर्माण झाली. करे रोज नुसतं पाया लागू, पायाला पाय एवढं म्हणणारा, अरे आता डोकं टेकून नमस्कार, तू साष्टांग नमस्कार. किम कार्यम ते मया ब्रूहि. आज काय विशेष संकट आलं? विशेष संकटाशिवाय मनुष्य साष्टांग नमस्कार नाही घालत. हा, रोजच देवाला नमस्कार करून बाहेर जातो आपण, पण एखाद दिवशी काही विशेष कोर्टाची केस असावी, काही महत्वाचं काम असावं, काही एखादा निर्णय करायचा असेल, आणि मग तेव्हा देवाला नमस्कार करताना आपला भाव कसा असतो? देवा काही कर बाबा, आज माझ्या हाताला यश आलं पाहिजे, माझ्या मुखातून असे शब्द बाहेर पडले पाहिजे की माझं काम झालं पाहिजे, काहीतरी म्हणून प्रार्थना करतो ना. तसं आज नारदाने साष्टांग नमस्कार केलेला पाहिला. आणि ब्रह्मदेव म्हणले, करे काय झालं? नमस्कारात फरक पडला, साष्टांग नमस्कार घालतोय. काळजी कोणी करावी? तुझ्या चेहऱ्यावर काळजी वाटायला लागली. काळजी करावी प्रापंचिक माणसाने. प्रापंचिक माणसाला शापच आहे. एक संकट दूर झाले की दुसरं तयार होतं. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उभी राहते. घरच नव्हतं, भाड्याच्या घरात राहत होतो, पत्राचं घर झालं, चला बुवा स्वतःचं घर झालं, 1 वर्ष बरं वाटलं. मग उन्हाळा आला, मग म्हणतो काय करावा, इतकं ऊन आहे, पत्राच्या घरात राहावं लागतं, एखादा स्लॅब तरी पडला तर बरं आहे की. म्हणजे एक आपलं काम भागलं की त्यातून दुसऱ्या वासनेचा जन्म होतो. म्हणून तो प्रापंचिक माणूस नेहमी रडत असतो. काय झालं? काही नाही हो, मुलाचं लग्नच व्हायला तयार नाही. होईल रे बाबा, रामाच्या आशीर्वादानं रोज सकाळ संध्याकाळी उपासनाला येते, तुझ्या मुलाचं लग्न होईल. मुलाचं लग्न झालं तरी हा घरातच. अरे बाबा तुला नातू होईल, तुला पणतू होईल, सगळं व्यवस्थित होईल, पण तू एक काहीतरी नियम पक्का करणार आहे दादा. महाराज आमची अवस्था अशी आहे, आपल्या मनासारखं काही घडलं की देव आमचा, आणि मनाच्या इच्छेविरुद्ध घडलं ना तर आपण काय म्हणतो, जगभर ओरडत राहतो. किती करा, देवाचे डोळे झाकलेले. अरे करतोस किती तू? दिवसभरातून एखादी माळ ओढली तर ओढली, जाता जाता एखादं मंदिर दिसलं तर अर्धी चप्पल पायात ठेवतो, अर्धी बाहेर काढतो, तिथूनच नमस्कार करतो, मंगलमूर्ती मोरया. आता मंगलमूर्तीने काय म्हणावं तुला? अरे चप्पल तर पूर्ण काढणार आहे बाबा, इतका मला करता येत नाही. आणि देवाला दिसत नाही, देव आंधळा आहे, देव कृपाच करत नाही. किती आपण देवावर दुसऱ्याला नावं ठेवायची आमची मानसिकता जी आहे ना, एका पिढीतली नसती, बरं अनेक पिढ्यातली असते.
मला सांग, आता एवढा नमस्कार कशासाठी आहे? तुला व्यक्तिगत प्रपंच नाहीये, तुला काही व्यक्तिगत अडचणी नाहीये, तुला नेहमी दुसऱ्याचे भांडण आणायचे आमच्या पुढे मांडायची सवय लागलेली आहे. मला आज सांग, आज काय पंचायत आहे? आज कशासाठी नमस्कार आहे? महाराज, मी बऱ्याच लोकांमध्ये फिरत 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 आज आपल्याकडे आलो. काय समोर कलियुग दिसायला लागलं हो, आणि कलीचे लक्षण मला माहिती आहेत. प्राप्ते कलियुगे घोरे नराहा पुण्य विवर्जिता दुराचार रता सर्वे सत्यवार्ता परागमुखा. कलियुगातले माणसं खोटं बोलण्यामध्ये प्रवीण होणार आहेत. देवाधर्माविषयी त्यांना तेवढी आस्था असणार नाही. परापवाद निरताः, आपण निर्दोष आहोत आणि समोरचाच दोषांनी भरलेला आहे असा एक भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न होणार आहे. पाप करण्याला मागे पुढे पाहणार नाही. काय होतं हे केल्याने, काय होतं ते केल्याने. पापाचरण करत 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 आपल्या डोक्यावर किती पाप साचले याचा विचार करत नाही. जसा कर्ज करणारा मनुष्य, माझ्यावर कर्ज किती झालं, होऊन जाऊल्या, पहिलं कुठं फेडलं म्हणून दुसरं फेडायचं, तसं आमचं आहे. पहिलं पाप कुठं जाळलं, पाप करतच राहायचे. पाप कधी संपतच नसतात महाराज, ते पुढच्या पिढीमध्ये उतरत असतात. म्हणून आपण केलेलं पाप आपण जाळून टाकलं पाहिजे, संपवून टाकलं पाहिजे. कशाने? आपल्या सत्कृतीने संपवलं पाहिजे. परद्रव्याभिलाषिणः, कलियुगातले माणसं दुसऱ्याचे पैसे लुबाडण्यासाठी वाटेल ते कर्म करतील, चांगलं वाईट, पैसा मिळवतील बस. आणि जेवढे लोकांचे धंदे वाईट तेवढे पैसे जास्त, असं समीकरण कलियुगातलं आहे. उगाच मोठे मोठे होतात का? लहान्यांना खाऊन मोठे मोठे होतात. मग ते मासे असू द्या की माणसं असू द्या. दुराचार रता सर्वे, नको, शास्त्राने सांगितलं हे करू नका, ते करण्यामध्ये ज्यांची बुद्धी, असे कलियुगामध्ये लोक होणार आहेत. विद्या मद विमोहिता, कोणतीही विद्या असू द्या बरं का, वेदांत, कोणतीही विद्या असू द्या, कोणतीही कला असू द्या, अभिमान वाढणार आहे. वक्त्याला वाटेल माझ्यासारखा वक्ता नाही, गायकाला वाटेल माझ्यासारखा गायक कोणी नाही, पण या जगामध्ये एकापेक्षा एक सगळे असतात. पण कलियुगातल्या माणसांचा हा स्वाभाविक दोष राहणार आहे. व्यक्तिपरत्व नाहीये, सामूहिक सगळ्यांना कसं वाटलं उभारणं, मग तरी आपल्या पैशाचं नाही, कशाचंही आपण आपलं भूषण मिरवायचं. विद्या मद विमोहिता, आणि आपल्या विद्येनं लोकांना फसवण्याचं काम करायचं, असे लोक आहेत. बरं, नुसत्या लोकांच्या संपत्तीवर हे समाधानी राहतील का? नाही. परस्त्री सक्त मनसः, परस्त्री चांगली वाटली तर ती मिळवण्यासाठी कोणत्याही डिपार्टमेंटचे माणसं मागे पुढे पाहणार नाहीत. आणि त्यासाठी परहिंसा परायणाः, आपण कोणाकोणाच्या हिंसा करतो, त्या हिंसेचा दुष्परिणाम काय होईल, मला किती पिढ्या भोगाव्या लागतील याचा विचार न करता परस्त्री प्राप्त करण्यासाठी हिंसा करतील लोक. हिंसा, ब्राह्मण लोक कलियुगातले शूद्राप्रमाणे आचरण करतील. आपण संध्या केली पाहिजे, आपण जप केला पाहिजे, आपण पवित्र वागलं पाहिजे, आपल्याला किमान रामरक्षा आली पाहिजे, किमान विष्णू सहस्रनाम आलं पाहिजे, किमान हरिपाठ आला पाहिजे, एवढं सुद्धा त्यांना वाटणार नाही. आपल्या जवळची विद्या पैशासाठी विकणारे ही लोक तयार होतील. आणि त्या तद्वत शूद्राष्ट एकेचित ब्राह्मणाचार तत्पराः, बाकीचे क्षत्रिय असू द्या, वैश्य असू द्या, शूद्र असू द्या, या लोकांना आपण ब्राह्मणासारखं वागावं असं वाटणार आहे. वागू नये असं नाही,
आपण आपल्यामध्ये उन्नती करावी, पण नुसती देखणी उन्नती नसावी, संस्कारयुक्त उन्नती असावी ती ग्राह्य आहे. पण संस्कार ठेवणार नाही, नुसतेच कपडे घालायचे. डॉक्टरचे कपडे घालून डॉक्टर होत नाही, स्टेथोस्कोप लावून नुसतं डॉक्टर होत नाही, त्याला शिकावंच लागतं. त्याप्रमाणे सात्विक अनुष्ठानं करावे लागतात, वाणी पवित्र करावी लागते. तर कल्याणम भवतु म्हणल्यावर समोरच्याचं कल्याण होतं, नाही तर दुसऱ्याचं कल्याण होतं आणि याची माती होती. नमस्कार करून घेण्याचा अधिकार नसेल, नमस्कार करून घेतला तर त्याची तितकी पुण्याई घटून जाते. आणि म्हणून या सगळ्यांवर संस्कार करणारी जर कोणी असेल तर ती आहे स्त्री. कलियुगातली स्त्री ही जर आपल्या घराला सुधारायचं असं तिने ठरवलं, ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सुधारवू शकते स्त्री. पण कलियुगातली स्त्रीच कशी होणार आहे? सामान्यतः कलियुगातल्या स्त्रिया पातिव्रत्य नावाच्या व्रतापासून दूर जाणार आहेत. प्रायशः म्हणजे कसं, क्रमाक्रमाने. पतिव्रता शब्द फार खोल आहे, फार खोल आहे. म्हणून तर आमच्याकडे फक्त 5च स्त्रियांचे नाव आले. महान पतिव्रता: अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी यथा, पंचैतान संस्मरे नित्यं वेदवा प्रवर्तते. आपण सहज बोलता बोलता म्हणतो काय सांगावं, एवढं राबावं घरामध्ये, यांचं माझ्याकडे बिलकुल लक्ष नाही, सहज म्हणून टाकतो. काय सांगावं, यांचा एक वागणं धड नाही, सहज म्हणून टाकतो. यांना आहे ना एखाद्या भजनी मंडळामध्ये म्हणा, एखाद्या बचत गटामध्ये जमा झाल्या ना, अहो मी ये म्हणून प्रपंच काय केलं असते, यांनी हातात कटोरा घेऊन फिरले असते, मी ये म्हणून. आपल्या नवऱ्याला काहीच्या काही कसपट समजणे हा पतिव्रता धर्मातला पहिला दुष्परिणाम आहे. नारद म्हणाले, हे सगळं पाहिलं कलियुगातले लोक असे वागणार आहेत, मग ज्यांना आपलं कल्याण व्हावं असा विचारच मनात येणार नाही, मग त्यांचं कल्याण कसं होईल? एतेषां नष्टबुद्धीनां परलोकः कथं भवेत् इति चिंताकुलं जातम्. या सगळ्या सामान्य लोकांना आपण परमेश्वराला प्राप्त करून घेतलं पाहिजे. एकदा तरी त्याचं रूप आपल्या डोळ्याला दिसलं पाहिजे, एकदा तरी त्याच्या पायावर मस्तक ठेवता आलं पाहिजे, किंवा मरणाच्या वेळेला तरी माझ्या तोंडात भगवंताचं नाम आलं पाहिजे. म्हणजे आता नाही जाणे येणे, नाही जन्मणे आणि मरणे असं वाटलं पाहिजे. त्यासाठी काय उपाय सांगावा हा उपाय मला सुचेना, म्हणून बाबा तुमच्याकडे आलो, एखादा उपाय सांगा की अपवित्र वृत्तीचे लोक, अपवित्र शरीराचे लोक जे भगवंताला प्राप्त करू शकणार नाही, त्यांना भगवंत सहज प्राप्त झाला पाहिजे. आहे साधन? म्हणले आहे, सांगतो. त्या साधनाचं नाव आहे श्रीमद अध्यात्म रामायणमिति स्फुतम. त्या ग्रंथाचं नाव आहे रामायण. अध्यात्म रामायणतः श्लोकम श्लोकार्धमेव वा. या रामायणाचं महत्व असं आहे, एक श्लोक, अर्धा श्लोक जरी माणसाने ऐकला आणि वाचला, पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुढचा जन्मच नाही. महाराज काही करा, नुसतं रामायण ऐकावं. आणि रसाग्र रामायण ज्याने ऐकलं आणि त्याप्रमाणे आपली त्याच्याशी तुलना करून आपण कुठे कुठे बिघडलेलो आहोत हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला, तर याची देही याची डोळा पाहू मोक्षाचा सोहळा, तो अनुभव त्याला येणार आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे अध्यात्म रामायण. कोणी सांगितला, कोणाला सांगितला, केव्हा सांगितला?
पुरा त्रिपुरहंतारम पार्वती भक्तवत्सला. मागे एकदा त्रिपुरासूर नावाचा दैत्य उन्मत्त झाला होता आणि त्या उन्मत्त झालेल्या देवाला दैत्याला संपवण्यासाठी भगवान शंकर आणि पार्वती यांच्यापासून जन्माला आलेला कार्तिकेय नावाचा आणि तो तारकासूर नावाचा दैत्य संपवून टाकला. आणि तो दैत्य संपल्यानंतर सगळ्या देवांनी भगवान शंकराची खूप स्तुती केली. कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी. फणीन्द्रमाथा भृगुटी झळाळी, फणीन्द्रमाथा भृगुटी झळाळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी. कारुण्य सिंधू कारुण्य सिंधू भवदुःखारी, कारुण्य सिंधू भवदुःखारी. सुरवीण शंभो मज कोणता मज कोण कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी. नमः पार्वती पतये हर हर हर. देव त्या भगवान शंकराची सर्वांनी स्तुती केली. आणि काही म्हणा 4-2 माणसांनी स्तुती केली ना, आपल्याला वाटतं आहेत आपण तसे काही असं. भगवान शंकराची तब्येत एकदम खुश झाली. सखाराम बुवा प्रसन्न चेहरा पाहिला आपल्या नवऱ्याचा. आणि मग पार्वती मातेने पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. महाराज अलौकिक आहे आपलं वैभव आहे, खरी आहे. एवढा दैत्य आपला पुत्र मारू शकला, याच्या मागे कोणाची कृपा आहे खरं सांगू का? रामाय रामभद्राय रामाय रामभद्राय, रामाय रामभद्राय. रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय रघुनाथाय नाथाय सीताय पतये सीताय पतये नमः सीताय पतये नमः रामाय रामभद्राय, रामाय रामभद्राय, त्या एका रामाच्या कृपेने मला हे सगळं शक्य झालं. माझ्या मुलाला विजय मिळाला. आज लोकांनी माझी स्तुती केली वगैरे. अच्छा, त्याच्याविषयी एक प्रश्न विचारू का? रामाविषयी मग विचारण्याचा काय प्रश्न आहे? अगं तो माझं उपास्य दैवत आहे, माझा आराध्य दैवत आहे. आणि कोणी माझ्या रामाविषयी विचारलं ना, मी आनंदाने बोलतो. तुला काय विचारायचं विचार. ते विचारताना मला थोडी भीती वाटते तुमची. कारण काय, तुमचं रामावर खूप प्रेम आहे हो. पण प्रश्न विचारायचा म्हणल्यावर काहीतरी थोडी शंका घ्यावं लागेल ना. अगं तू घे शंका. नाही नाही नाही,
तुम्हाला आठवतं का? आठवतं का? काय आठवायचं? मागच्या युगामध्ये मी कोण होती? मी सती होते, सती. आठवत? तुम्ही शंकरच होता, पण मी सती होती, तुमची पहिली नंबर 1 ची बायको. दक्ष कन्या सती. हो. आणि म्हणाले आपण त्या पुण्य पर्वकाळावर, संक्रांतीच्या पर्वकाळावर कुठे गेलो होतो? भरद्वाज मुनी बसही प्रयागा. भरद्वाज मुनि बसहि प्रयागा. तिलहि राम अति अनुराग. तापस समदय दया निधाना. तापस समदया निधान. परमारथ पथ परम सुजाना. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. जय राम. राम सिया राम जय जय राम. माघ मकर गत रवि जब हो. तीर्थपति आव सब को. देवदनुज किन्नर नर श्रेणी. किन्नर नर श्रेणी. सादर मज्जहि सकल त्रिवेणी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. पूजहि माधव पद जल जाता. परसिया खय बटु हर्षहि गाता. भरद्वाज आश्रम अति पावन. भरद्वाज आश्रम अति पावन. परम रम्य मुनि वर मन भावन. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय 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 राम. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय. भरद्वाज ऋषीचा आश्रम. आणि बहुतेक त्या काळामध्ये, म्हणजे त्या काळापासून या काळापर्यंत मकर संक्रांतीच्या पर्व काळावर सर्व साधू संत त्या प्रयागराज तीर्थांचा राजा म्हणतात त्याला, त्या तीर्थाच्या राजावर. महाराज कधी कधी एखाद्या तीर्थाचा काळ त्याचं भवितव्य बदलूनच टाकतो महाराज. किती कोटी लोक गेले यावर्षी? किती कोटी लोक? 66 कोटी परत भरद्वाज ऋषीच्या आश्रमाला, म्हणजे त्रिवेणी संगमावर जाऊन आले. एखादा राज्यकर्ता जेव्हा धर्माधिष्ठित राजसत्ता भोगत असतो, म्हणजे धर्माला मान्य असणाऱ्या नियमाला धरून एखादा राजा वागतो, तेव्हा प्रजेला सुद्धा त्याचा फायदा होत असतो. आजपर्यंत माणसं होते, पैसे होते, व्यवस्था होती, पण जाण्याची इच्छा होती का? राज्यकर्ता त्याला आशीर्वाद द्यावे लागतील. साधू संतांनी दिले असतील त्यांना आशीर्वाद, की ज्यामुळे प्रयागराजाचं अलौकिक महत्त्व जे त्या काळामध्ये होतं त्रेतायुगामध्ये, तेच कलियुगामध्ये त्याचं महत्त्व वाढलं. 66 कोटी लोक जाऊन आले. आणि प्रत्येकाला स्नान झाल्याचा आनंद, दर्शन झाल्याचा आनंद. एकदा आपण असंच भरद्वाज ऋषीच्या आश्रमात गेलो होतो महाराज. आठवतं तुम्हाला? सगळं आठवतो. सांग ना तू. बायको बोलायला लागली की माणसाला जरा बरं वाटतं. बोल. ऐका. एक बार भरी मकर नहाय. एक बार भरी मकर. सब मुनीस आश्रम. जागबलिक मुनि परम विवेकी. जागबलिक मुनि परम विवेकी. भरद्वाज राखे पद टेकी. राम सिया राम
जय जय राम. अशा त्या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर भरद्वाज ऋषींच्या आश्रमात जसे अनेक साधू संत आले तेव्हा ज्यांचा महिमा फार अलौकिक आहेत असे एक महात्मा ज्यांचं नाव आहे याज्ञवल्क्य महाराज की. याज्ञवल्क्य आणि वसिष्ठ भक्त बरोबरीचे आहेत बरं का. आपल्याला कोणत्या संतांची तुलना नाही करायची पण एक सांगतो याज्ञवल्क्य आणि वसिष्ठ सगळ्यात जुने अत्यंत सात्विक असणारे ऋषी आहेत. याज्ञवल्क्य ऋषी आले इतकी साधे सोपे लोक असायचे हो. मी यायला लागलो या गाडीने येतो अमुक काहीच नाही. आणि भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये सत्संग चालू होता. आले याज्ञवल्क्य आले. भरद्वाज ऋषीने पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. सद्गुरुनाथ पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. याज्ञवल्क्य प्रसन्न झाले. बाबा भरद्वाजा अरे इतके हजारो शिष्य तुझे बसलेले तू कशाला माझ्या पाया पडतो महाराज. सद्गुरूचं महत्व फार आलं. सद्गुरूचं महत्व अलौकिकच आहे. त्याच्याचे कल्याण करताना मनुष्य किंवा देव दुसरा कोणी जगात असू शकत नाही. सगळ्या अनंत अपराधी जीवाला पोटात घालणार जर कोणी असेल एक जगीत राहता गुरु एक जगीत राहता गुरु एक जगीत राहता गुरु एक जगीत राहता गुरु व्यास कृपा कृपा गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगीत राहता गुरु एक जगीत राहता गुरु एक जगीत राहता गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु विण नाही धारा गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगीत राहता गुरु एक जगीत राहता जगीत राहता एक जगीत राहता एक जगीत सद्गुरुनाथ महाराज बसून घेतलं. पूजा केली. महाराजांचे पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. महाराज साधू संत सद्गुरू आले की त्यांना आपल्या मनातल्या शंका विचारल्या पाहिजे आणि मन प्रांजळ केलं पाहिजे आणि भगवंताच्या उपासनेमध्ये असलेला व्यत्यय दूर करून अलौकिक साधना करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं पाहिजे असं शास्त्र सांगताय. अगदी बरोबर आहे. आमचे गुरु आता पण म्हणले बरोबर आहे. विचारू दोन शंका. अरे भरद्वाजा विचार मनसोक्तपणे विचारून घे. मला या भगवंताचा आपण अखंड नामस्मरण करता श्रीराम 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 त्या रामाच्या स्वरूपाविषयी शंका आहे जो त्या शंका तुमच्या पुढे मांडणं मला थोडा पोरकटपणा वाटतो. मला एकच विनंती करायची ती रामकथा आपल्या मुखातून ऐकवा. मोठ्या साधू संतांच्या मुखातून रामकथा ऐकली की आपल्या रामाभिषयीच्या शंका आपोआप दूर होतात. उगाच पोरकटपणा दाखवायचं काही कारण उरत नाही. कृपा करा आता आलाच आहात तर हा 7 दिवस 9 दिवस आणि आम्हाला रामकथा ऐकवा. महाराज ती कथा आपण त्या ठिकाणी ऐकली आणि आठवतं का देवा एकदा त्रेतायुग लागलं होतं. कृतयुगातली गोष्ट त्रेतायुगातलं सांगते.
तीच सतीन तोच महादेव. आपण अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेलो होतो आणि तिथे अगस्त्य ऋषी काय करत होते? रामकथा सांगत होते. ती रामकथा ऐकता 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 आजच्या चरित्र प्रसंगामध्ये भगवान श्री रामचंद्राची जानकी रावणाने पळवून नेली आणि प्रभू रामचंद्र पत्नी विरह दुःखाने व्याकुळ झालेले या झाडाला, त्या झाडाला, त्या वाघाला, त्या सिंहाला, त्या गाईला, त्या म्हशीला कवटाळतात, अरे कुतो वस्वामिनी शुभा, कुतो वस्वामी. माझी प्राणप्रिया पाहिली का? माझी प्राणपत्नी पाहिली का? माझ्यावर प्रेम करणारी माझी पत्नी पाहिली का? असं प्रत्येकाला विचारायचं, अगदी वेड्याप्रमाणे बघायचं. म्हणून तर समर्थ म्हणाले, राम पूर्ण नाटकी आहेत. नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. काय नाटक करतो हा? नाटकच होत आहे ते. आज ते राम सध्या अमुक अमुक प्रांतामध्ये आहेत असं अगस्त्य ऋषी म्हणले. कथा संपली. काही लोक कथा करमुक म्हणून ऐकतात, काही लोकांना बरं वाटावं म्हणून ऐकतात, तर काही लोक खरंच आपल्याला राम समजला पाहिजे, आपल्याला रामाविषयी गोडी वाटली पाहिजे, मला नामाविषयी गोडी वाटली पाहिजे म्हणून ऐकतात. आणि काही लोक चिंतन करत 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 आर्तो जिज्ञासो अर्थार्थी ज्ञानीच्या भरतर्षभ असे भक्तांचे प्रकार आहेत. आज भगवान शंकरांनी आपल्या आवडणाऱ्या रामाची कथा ऐकली आणि शेवटच्या वाक्यावर त्यांचा विचार स्थिर झाला. काय म्हणाले महाराज की ते राम सध्या आता पंचवटीच्या अलीकडे आहेत. जिथून रामाची पत्नी पळवून नेली त्या राम आता जानकीच्या शोधामध्ये फिरत आहेत. लक्ष्मण त्यांच्या पाठीमागे आहे. असा तो प्रसंग आहे आणि कथा संपली. भगवान शंकराला मात्र सारखं ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले राम, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. राम पदांबुजावरी, राम पदांबुजावरी वृत्ती गुंतली मधुकरी, वृत्ती गुंतली मधुकरी. ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. गौतम अगस्त्य ऋषीच्या आश्रमातून महाराज बाहेर पडले. भगवान शंकर आणि सती. महाराज तुम्हाला आठवतं का आपण चालता 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 तुम्ही वेगळ्याच धुंदीमध्ये चालू लागले. एका ठिकाणी एका झाडाखाली आल्यावर तुम्ही मला म्हणाले की सती तू इथे बैस, मी आत्ता येतो. आत्ता येतो म्हणल्यावर माणसाला खूप शंका येतात. कुठे गेले असतील? एखादी शंका निरसन करायला गेले असतील. बरं बरं थांब झाडाखाली, मी आत्ता येतो असं मला म्हणालात तुम्ही आणि गेलात. आणि गेल्यानंतर तुम्हाला बराच वेळ लागला, पण आले तेव्हा तुमचा चेहरा एकदम प्रसन्न. मला वाटू लागलं मी सारखी सोबत असताना एवढा चेहरा प्रसन्न नव्हता. कुठे जाऊन आले एवढं प्रसन्न वाटायला लागलं? कुठे गेले होते? अनुष्ठानाचं नाव सांगून हिंडता का इकडे तिकडे? कुठे गेले होते? अगे सत्य कुठे गेलो नाही मी. तुला म्हणलो ना आता येतो. चेहरा कसा प्रसन्न आहे. बायकांच्या मनात एकदा शंका आल्या आणि त्या वाढायला लागल्यानं तर खऱ्या माणसाने ती शंका तिथल्या तिथं मिटवली पाहिजे. नाहीतर बायकांच्या डोक्यातली शंका घरातली पेटवून टाकते लंका.
आपलं घर पेटवून टाकतात महाराज. हो, तिच्या शंकेचं निरसन केलं पाहिजे. थांब थांब थांब, गडबड घोटाळा करू नको. मी खरं सांगतो तुला, मला सांगायचं नव्हतं का, बरं जाऊ दे, पण सांगतो आता तू. मी गेलो होतो, आपण जी कथा ऐकली नाही का, काय म्हणाले गुरुजी, की आज तो राम अरण्यामध्ये आहे, त्याची बायको जानकी पळून नेली, कोणी रावणाने पळून नेली, आणि त्याचा शोध घेण्यासाठी राम सारखे वेड्यासारखे फिरतात. मला वाटलं त्या रामाचं या अवस्थेतलं दर्शन घ्यावं. आपण कधी कधी पाहतो ना, असा उभा रामाचं दर्शन घेतो, आणि कुठे कुठे राम कसा बसलेला असतो माहिती आहे. ध्यायेना जानुबाहु धृत शरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासोवसानं. म्हणजे डाव्या मांडीवर जानकीला घेऊन बसलेले राम, मग उभे रामही पाव वाटतात, मांडीवर बसलेले राम पाव वाटतात. तसं मला वाटतं जानकीला पळून नेल्यानंतर आनंदकंद परमात्मा कसा वेड्यासारखा दिसतो ते पाहून यावं म्हणून मी गेलो आणि पाहिलं. पण मला माहिती आहे, हा रडत असला तरी आणि हा वेड्यासारखा वाटत असला तरी कोण आहे, तो माझा राम आहे, माझा आनंदकंद परब्रह्म परमात्मा आहे. म्हणून मी पाहायला गेलो आणि मला माझ्या प्रभूचं दर्शन झालं. ज्याचं नामस्मरण करतो त्याची मूर्ती मला दिसल्यावर आता काय राहिलं आहे. मूर्ती तुझी दिसते माझ्या, मूर्ती तुझी दिसते माझ्या नित्य अंतरा. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. मूर्ती तुझी असते माझ्या, मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात, कशासाठी येऊ कशासाठी देवा तुझ्या तुझ्या मंदिरात. इतका तो माझ्या पक्का हृदयात बसला की आता कुठे मंदिरात जायचं काम नाही, कोणत्या तीर्थाला जायचं काम नाही. म्हणून माझा चेहरा तुला प्रसन्न वाटला का, माझ्या प्रसन्न मूर्ती भगवान रामचंद्राचं मला दर्शन झालं. मग मी तुम्हाला म्हणाले का हो, मग तुम्ही दर्शन घेतलं, मला का घेऊ दिलं नाही. पतीच्या देवाला बायकोनं नमस्कार करू नये का हो बुलबुले, दोघांनी जोडीने केलं पाहिजे ना. मग काकड असो की संध्याकाळच्या यायला पाहिजे की नाही. मग मला का नेलं नाही, काल मला इथं ठेवलं आणि तुम्ही निघून गेलात, काय हेतू होता. मला आत्ता पाहायचं. सती, ही रामाची अवस्था तुझ्यासारखीनं पाहू नये का. मी आत्ता पाहणार ताबडतोब लगेच इतक्यात. भगवान शंकराला सगळ्या स्त्रियांचा स्वभाव माहिती आहे. जा, मी इथे थांबतो, तू जाऊन ये. आणि सती गेली महाराज. त्या भगवान शंकराची रामचंद्र अवस्था पाहिली. खरोखर दिसेल त्या झाडाला जानकी म्हणून कवटाळतात आणि मग लक्षात, अरे तू झाड निघाला, वृक्ष निघाला का रे बाबा. अरे माझी जानकी पाहिली का, माझी जानकी पाहिली का. अगदी वेड्यासारखे भगवान रामचंद्र करायला लागले. सती म्हणली, माझा नवरा भोळा आहे असं सगळेच लोक म्हणतात, पण तू एवढा भोळा असेल असं मलाही वाटलं नाही कधी. आपली बायको म्हणून झाडाला कवटाळतो, वा रे वा. आणि माझा नवरा त्याला देव मानतो, अहोरात्र राम 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 श्रीराम 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 करतो. काय सांगावं यांच्या भोळेपणाला. हा खरंच देव आहे का. बायकोसाठी इटका रडतो तो देव असतो का. अरे देवाचं काम काय आहे. देवाचं दर्शन घेतलं ना की मन कसं झालं पाहिजे. किती सांगू मी सांगू कुणाला, किती मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला,
आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद महाराज ज्याच्याकडे पाहिल्यावर आनंद वाटावा हा रडायला लागला आणि याच्याकडे पाहून आपल्याला रडू यायला लागलं की कसं याची कोणी बायको पळून नेली आणि हा देव असा कसा बायको सांभाळता आली नाही असा भाव कोणाच्या मनात आला सतीच्या मनामध्ये आला आणि सती म्हणली हा खरा देव आहे की नाही पाहायलाच पाहिजे नवरा असेल भोळा मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे सती त्या काळची पोस्ट ग्रॅज्युएट होती ती म्हणली मी परीक्षा पाहिल्याशिवाय सोडणार नाही यांना आणि सतीनं जशीच्या तशी जानकीचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्राच्या समोर चक्रा मारायला लागलेली आहे तशीच साडी तसाच चेहरा तसेच दागदागिने तशीच चाल रामाने तिच्याकडे पाहून पाठ फिरवावी दुसरीकडे जावं पुन्हा सतीनं तिकडे जावं काय करावं रामाला असं वाटलं इतक्यामध्ये लक्ष्मण धावत धावत यायला लागला लक्ष्मण काहीतरी बोलेल म्हणून रामाने तिथे गुडघे टेकले नमस्कार केला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी गौरी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये मांगल्ये भगवान शंकराने त्याच अवस्थेत नमस्कार केला गुडघे टेकून कोणाला सती देवीला नमस्कार केला माते भगवान शंकराला एकटं सोडलं आणि इकडे कशा आल्या हो तुम्ही नमस्कार करतो रामानी आपल्याला ओळखलं एका क्षणात हे लक्षात आल्याबरोबर हा साधा नाही आहे हा नुसता नाटकी नाही आहे हा वेडा नाही आहे हा रडका नाही आहे हा परब्रह्म परमात्मा आहे माझ्या स्वामीचा स्वामी आहे स्वामी माझा राम रे योगिया मिश्रा हा कोण आहे योगी लोकांना आनंद देणारा परमानंद परब्रह्म परमात्मा राम आहे पण आता काय करावं आता फक्त नमस्कार करावं क्षमा मागावी आणि जावी राजाधिराज रामचंद्र महाराज आणि बिचारी धावत गेलेली आहे भगवान शंकरांनी विचारलं हिने काय केलं त्याला समजतं प्रत्येक शंकराला समजतं आपली सती कुठे कुठे काय काय करते पण बोलून दाखवत नाही प्रत्येक वेळेला भगवान शंकरांनी तेच केलं जाऊन आली का हो झालं रामाचं दर्शन म्हणले हो घेतली परीक्षा नाही बाबा मी कशाला परीक्षा घेऊ बर परीक्षा नाही घेतली मला वाटलं परीक्षा घेतली नाही मी परीक्षा घेतली नाही दर्शन घेतलं की आले तुम्ही एकटे बसले ना खरंच आहे माझी काळजी आहे तुला भगवान शंकर म्हणाले एकदा बायको आपल्याशी खोटं बोलण्यामध्ये तरबेज झाली असं लक्षात आलं ना तिच्या तोंडी लागू नये आणि तिच्याशी बोलूच नाही आणि भगवान शंकरांनी मौन धरलं महाराज किती वर्ष खोटं वाटेल तुम्हाला कितीतरी वर्षात मौन धरलं पण ते मौन तोडायला एक प्रसंग झाला तिच्या माहेरी कोणाच्या सतीच्या माहेरी एक यज्ञ निघाला त्या यज्ञाचं नाव होतं बृहस्पती सौ नावाचा यज्ञ तो यज्ञ करत होते सतीचे वडील दक्ष महाराज आणि त्या यज्ञामध्ये भगवान शंकर आणि सती आलेले नाहीत हे लक्षात आलं कोणाच्या
राधाधर मधुमिलिंद जय जय राधा. लक्षात आल्याबरोबर भगवान शंकराच्या अनुपस्थितीचा वाईट वाटलेले देवर्षी नारद महाराज दक्ष प्रजापतीची भेट घेतात. महाराज आपल्याकडे सगळे निमंत्रित लोक आलेले आहेत, कोणी यायचं राहिलं का, कोणाला पत्रिका द्यायची राहिली का, कोणाला निमंत्रण द्यायचं राहिलं का, असं असलं तर मला सांगा, मी आत्ताच जातो आणि मी त्यांना घेऊन येतो, निमंत्रण देतो, बोलवून आणतो, वाहन घेऊन जातो, नाही तर माझ्या वाहनात आणतो. माझं काय बिना पेट्रोलचं विमान आहे, केव्हा येऊ शकतो मी जाऊन. राहिले कोणी? दक्ष महाराज म्हणाले, नारदा कोणी यायचं राहिलं नाही, यांनी आलंच पाहिजे. अशा लोकांना आम्ही महिनाभर आधी पत्र टाकलं, काही लोकांना अक्षता दिल्या, काही लोकांना प्रत्यक्ष भेटून आलो. जेवढ्यांना निमंत्रण, जेवढे आम्हाला अपेक्षित होते ते सगळे आले. बाकीचे 12:30 नंतर येणार आहेत. ज्यांना कथा ऐकायची ते सगळे आले. ऐके याच्यात काही तुम्ही पंचायती करू नका. बरं बरं, मग मी येतो सकाळी पूर्णाहुतीच्या वेळेला. आणि देवर्षी नारद महाराज गेले, सतीच्या कानावर घातलं आणि सतीला उपायही सांगितला की यांची समाधी भंग कर, पायावर डोकं ठेव. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण, जगाच्या कल्याण, जगाच्या कल्याण. नारदाचं वागणं काय, संतांचं वागणं फक्त जगाचा उद्धार व्हावा, अयोग्य मार्गाला जाणाऱ्या माणसाला मार्गाला लावावं, एवढाच हेतू असतो. देवर्षी नारद महाराजांनी सांगितलं, सती पायावर डोकं ठेवून नमस्कार कर, काही पाप लागत नाही, मी सांगतो तुला. आणि भगवान शंकराची कितीतरी वर्षापासूनची लागलेली समाधी भंग होईना म्हणून पायावर डोकं ठेवलं. शंकर गिरिजापती हरी शंकर, शंकर गिरिजापती हरी शंकर गिरिजापती. आदिदेव महादेव, आदिदेव महादेव, शंभु सहित श्री भवानी शंकर गिरिजापती हरि शंकर गिरिजापती हरि शंकर गिरिजापती हरि शंकर गिरिजापती हरि शंकर. पायावर डोकं ठेवल्यावर शंकराने डोळे उघडले आणि पाहिलं, खरंच कंटाळून गेली आहे. किती वर्ष झाली आपण, बिचारी माहेरी सुद्धा गेली नाही हो. नाही तर आपल्याला 7-8 दिवस मुलाकडे जायचं असलं बंगलोरला, आपली बायको म्हणते माझा नंबर लावला नाही, तिकीट माझं काढणार आहे ना, मग मी माहेरी जाऊन येते, पण घरी थांबत नाही. ही सती इतक्या वर्ष इथेच बसून आहे आणि मी अन्न पाणी घेतलं नाही, तिने काही घेतलं नाही. आता जसं ते अन्न पाणी बरोबर घेतले, पण बाटल्या बरोबर आणतात, बाटल्या पाण्याच्या. किती लोकांबरोबर आहे पहा तुम्ही. आता सती विशेष काय ग, आज माझी समाधी भंग पावली. किती उन्हाळा पडला महाराज, थोडं शरबत घ्या. खरं सांग, कशासाठी मला भानावर आणलंस? आपल्या मनातला भाव खरा सांगितला. नवरे जाऊ खरं बोलत होती सती बरं का. अहो म्हणाले, हे सगळे माझ्या माहेरी चाललेले लोक आहेत, इंद्रचंद्र यम वरून सगळे चालले. ते यज्ञाला चालले का? हो, उद्या पूर्णाहुती आहे, जायला पाहिजे, आपणही जायला पाहिजे. अवश्य जाऊ म्हणाले. पण मला सांग, पत्रिका आहे? म्हणाले नाही. म्हणले निरोप आहे? म्हणले नाही. म्हणले अक्षत आली? म्हणले नाही.
अगं एकही प्रकार तुझ्या बाबांनी केला नाही तरी जायचं का तुझ्या बाबाकडे? जायला हरकत नाही, पण असं आहे ज्यांचा आपल्याकडे पाहण्याचा सदोष दृष्टिकोन असेल तिथे मनुष्य गेला तर त्याच्या पदरामध्ये दुःख पडत असतं. आपण जर तिथे गेलो आणि माझा अपमान झाला ना तर तुला सहन होणार नाही. सती हट्टीपणा करू नको, जाऊ नको आणि मलाही म्हणू नको. म्हणले महाराज तुम्हाला यायचं तर या, नाही तर मी तर निघाले. दन 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 पाय आपटीत निघालेली आहे. माहेरची ओढ लागल्यावर जाऊन पोहोचली. दक्ष प्रजापती सर्वांचं स्वागत करतात, पण आपल्या मुलीकडे पाहून स्वागत केलं नाही का? ज्या अर्थी मुलगी आली त्या अर्थी जावई आले. ज्या जावयाला जगामध्ये महत्व आहे असा जागाही आला ना किंवा त्याला आणायला वाहन पाठवतात, पण त्याला कुठेच किंमत नाही. असा आला की आपण त्याच्याकडे तोंड फिरवतो, असा व्यवहार आहे. दक्ष प्रजापतीने तोंड फिरवलं का? काय जावई बुवा, कुठे राहतात आणि काय कपडे घालतात आणि काय फॅशन करतात. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकिहार भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. एकीकडे हत्तीचं कातडं लावलं, एकीकडे वाघाचं कातडं लावलंय. कंठापासून पायाच्या पोटऱ्यापर्यंत हिरवे काळे पिवळे लाल निळे असे सगळे साप गुंडाळून घेतले. राहतात कुठे महाराज जावई बुवा? स्मशानेश्वा क्रीडा स्मर हर पिशाच्या सहचरा. कुठे राहतात जावई बुवा? स्मशानात राहतात. अंगाला कोणती पावडर लावतात? कोणती लावतात? चिता भस्माले पो गरल मशालन दिग्पट धर. नरमुंड माळा गळ्यात घालतात, चितेचं भस्म अंगाला लावतात. एक लक्षण तरी धड आहे का? नाव शिव आणि वागणं अशिव. तो जावईच्या मागे मागे आला असेल म्हणून दक्ष प्रजापतीने आपल्या मुलीकडे पाठ फिरवली. दक्ष प्रजापतीने पाठ वाईट वाटलं थोडं. बरं झालं हे आले नाहीत. यांनी एवढा अपमान पाहिला असताना. आमच्या यांचा स्वभाव फार तापट आहे बरं. शंकराच्या स्वभावाविषयी समर्थ रामदास स्वामी लिहिता, तिन्ही लोक जाळू शके कोप येता. तिन्ही लोक जाळू तिन्ही लोक जाळू शके. तिन्ही लोक जाळू शके कोप येता. कोप येता कोप येता. तिन्ही लोक जाळू शके कोप येता. एकदा जर भगवान शंकराला कोप आला तर त्रैलोक्यम नश्यते क्षणात. त्रैलोक्य भस्म करून टाकतील. माझ्या बाबाची राख झाली असती. बरं झालं हे आले नाहीत. पण जाऊ द्या, जिथे माझ्या नवऱ्याची किंमत नाही यज्ञशाळेत तरी जाऊन पाहू. यज्ञशाळेत येऊन पाहिलं आपल्या नवऱ्याच्या नावाचा निर्वाप. निर्वाप म्हणजे आपण यज्ञकुंडामध्ये तीळ टाकतो, तूप टाकतो, असा काढून ठेवलेला हिस्सा असतो प्रत्येक देवाच्या नावाने. आपल्या नवऱ्याच्या नावाचा आविर्भाग काढलेला नाही, अन्वधानामध्ये उच्चार केलेला नाही. ज्ञान होतं तिला. सगळ्यांचे आहेराचे कपडे आणले. माझ्या नवऱ्याला किती कमी कपडे लागतात हो. एवढीच लंगोटी लागते 4 इंच रुंदीची आणि 2 हात लांब. पण माझ्या बापानं माझ्या नवऱ्याला एवढंही आणलं नाही. जो राग आला मनामध्ये वेलीजवळ जाऊन उभे राहिले, बाबा तुमच्या या अपवित्र आणि अत्यंत अहंकारी देहापासून माझ्या देहाची उत्पत्ती झाली आणि म्हणून माझा देह सुद्धा आता पवित्र अशा पतीच्या सेवेला लायक राहिलेला नाही का? अहंकारी देहापासून माझी उत्पत्ती झालेली आहे. त्यातले दुर्लक्षण माझ्यात आहेत. माझ्या मनामध्ये सुद्धा कोप आहे. तेव्हा आता हा कोपी देह माझा मी जाळून टाकते. लक्षात ठेवा,
माझ्या पतीला कधी तुम्ही असा अपमानित करू नका, तुमचं काही कल्याण होणार नाही असं म्हणली. आणि अग्निनारायणाला आवाहन केल्याबरोबर संपूर्ण शरीरामध्ये अग्नीनं प्रवेश केला. धडधडा 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 सती जळू लागली. सतीच्या देहाची अशी अवस्था झाली. भगवान शंकरांनी पाठवलेले जे काही सेवक होते त्यांनी पाहिलं, यज्ञाचा विध्वंस केला. धावत धावत जाऊन भगवान शंकराला सांगितलं. शंकराला फार वाईट वाटलं. माझ्यावर एवढी प्रेम करणारी सती सगळ्या घरातल्या लोकांच्या इच्छेविरुद्ध माझ्याशी लग्न केलेली, पण आज मला सोडून गेली, माझा अपमान झाला म्हणून तिनं देह भस्म केला. आता या दक्षाच्या घरात कोणाला शिल्लक ठेवणार नाही म्हणून एक राक्षस निर्माण केला. दक्षम सयज्ञम जही मदभटानाम. जा दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर. तो निघाला वारात. त्याचं नाव आहे वीरभद्र. तो जातो यज्ञाचा विध्वंस करून टाकतो. नव्हे भगवान शंकराच्या आज्ञेप्रमाणे दक्षाचे मस्तक उडवतो. दक्षिणाग्नी नावाच्या कुंडात जाळून टाकतो. भगवान शंकराची क्षमा मागतो. तदास्तु. इकडे मात्र काय झालं, कितीतरी वर्षापासून चालणारा यज्ञ आणि यज्ञ करणारा यजमान संपला. देव त्रस्त झाले, ब्राह्मण त्रस्त झाले, यजमानच राहिला नाही. दक्षिणा कशी मिळेल आता? कोणाकडे गेलं पाहिजे? देवांचे प्रमुख असणारे ब्रह्मदेव त्यांच्याकडे आलेले. ब्रह्मदेव भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं, हे काही डिपार्टमेंट आपल्याकडे नाही. कोणतं? मेलेल्या माणसाला उठवायचं डिपार्टमेंट कोणाकडे आहे? भगवान शंकराकडे. कैलास पर्वतावर जा, त्यांना सांगा. म्हणले जा आणि सांगा, आमचं कोण ऐकायला लागलं? महाराज आपण चला आमच्या बरोबर. चांगलं घडत असेल तर गेलं पाहिजे म्हणून ब्रह्मदेव सर्व देवांच्या बरोबर निघालेले आहेत. आणि नामस्मरण करीत करीत कैलास पर्वतावर. कारण भगवान शंकराचं कसं आहे, कोणतंही काम संपलं की ध्यान, कोणतंही काम संपलं की ध्यान. आपलं कसं आहे, कोणतंही काम संपलं की चहा. एक काम संपलं, अर्धा कप टाका, अर्धा कप. भगवान शंकर ध्यान करायचे. म्हटलं भगवान शंकर ध्यान करत बसायचे. आणि त्या ध्यानातून उठवण्याचं पाप आपल्याला लागू नये म्हणून इथूनच मोठ्याने भजन करत चालली सगळी मंडळी. टाळ्या वाजवून म्हणा प्रामाणिकपणे. नमः शिवाय, ओ नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओ नमः शिवाय, हर हर भोले. तबला कमी झाला. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोल नमः शिवाय. गंगाधराय शिव हर हर भोले नमः शिवाय, गंगाधराय शिव गंगाधराय, भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः पार्वती पतये हर 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 नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय. भगवान शंकरांनी एवढा मोठा आवाज ऐकल्यावर, तुमचा एवढा आवाज होता एकाचाही माझ्यापर्यंत आला नाही.
पण त्यांचा एवढा आवाज होता की ध्यानमग्न अवस्थेत बसलेले भगवान शंकर डोळे उघडून सगळ्यांचं स्वागत करतात. स्वागतम वो महाभागा आस्यताम करभा. महाराज या आज इतक्या उन्हामध्ये आपण आलात, भर 12:15 वाजता. इतक्या तळपत्या उन्हात येण्याचं काय एवढं काय विशेष निमित्त समजेल? हो, असं अशा त्या यज्ञामध्ये हे झालं ते झालं. सतीनं देह अग्नीमध्ये भस्म करून घेतला आणि आपण त्या दुःखापोटी वीरभद्राला पाठवलं. तेव्हा सगळं यज्ञ विध्वंस झाला. अनेक देवदेवता, कोणाचे डोळे फुटले, कोणाचे दात तुटले, कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, काही मृत्यू पावले आणि काही. आमची अशी इच्छा आहे आपण करुणानिधानात भक्तवत्सलात यज्ञाच्या कार्यामध्ये असं अमंगल वृत्त घडू नये म्हणून जे जे मेले त्यांना आपण जिवंत करावं. शंकराचा स्वभावच इतका गोड आहे, संतापले की संतापतात, पण एकदा का संताप गेला मग त्यांना मागितलं आपल्याला 2 चप्पल हार पाहिजे तर 2 चप्पल हार देतात. बूट हार मागितला तर बूट हार देतात. संताप गेला की काय पाहिजे ते घ्या. मग तुमचं काय म्हणणं आहे? जे जे मेले ते जिवंत झाले पाहिजे. चला, महादेव सांभा काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव सांभा काशी विश्वनाथ गंगा. हर 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 महादेव सांभा काशी विश्वनाथ गंगा. महादेव सांभा काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. बोला विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. जय हो काशी विश्वनाथ गंगा. हर 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 हर. आले भगवान शंकर. सगळीकडे दृष्टी टाकली. जे जे मेले होते ते जिवंत झाले. त्यांचे प्राण असे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे पडले होते, सगळे जागे झाले. कोणाचे दात तुटले होते. फक्त एकच देवता पूषा नावाचा, त्याचे काही दात उगवले नाही, पण बाकी ज्यांचे दात तुटले होते ना त्या सर्वांना पुनर्दंतारोपण केलं. एकच जीव राहिला की तो अजून जिवंत झाला नाही. त्याचं नाव आहे दक्ष. भगवान शंकराला सांगितलं महाराज आपले सासरे अजून तसेच मरून पडले, त्यांना मस्तक लावा. मस्तक कुठे गेलं? मस्तक पहा. मस्तक त्या वीरभद्राने दक्षिणाग्नी नावाच्या कुंडामध्ये जाळून टाकलं होतं. मग कोणाचं तरी मस्तक लावा. आता कोण आपलं मस्तक देतं? प्रत्येकाला एकच असतं की नाही? हात मागितला असता तर दिला असता. देवासाठी हात द्या, देवासाठी पाय द्या. मस्तक कोण देईल? एकुलता एक असताना प्रत्येकाला नाही देत कोणी. तो बोकड बांधून ठेवलेला आहे, त्याचं मस्तक तोडा. ज्याला माणसाचा देह आणि माणसाचं मस्तक असताना आपण आपल्या मुखाचा, आपल्या मस्तकाचा उपयोग भगवंताच्या नामस्मरणासाठी करावा हे ज्याला कळालं नाही, त्याला बोकडाचं मस्तक लागल्यावर पश्चाताप होतो आणि मग तो बोकडाच्या वाणीतून पण देवाचा जय जयकार करतो. आणि कापून मस्तक कापलं बोकडाचं, दक्षाच्या धडावर ठेवलं. भगवंताची अमरदृष्टी पडल्यावर सासरेबा उठून उभं राहिले. आज धड सगळं दक्षाचं जसंच्या तसं आहे, पण मस्तक कोणाचं आहे? मस्तक लावलंय बोकडाचं. पण भगवान शंकराची स्तुती करण्याची इच्छा होती. स्तुती करायला सुरुवात केली. जटा कटाह संभ्रमज्वलल्लोकलीलरी धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखर रति प्रतिक्षणं मम किशोर. ओ किशोर चंद्रशेखर रति प्रतिक्षणं मम. भगवान
शंकराची स्तुती करायला लागले. भगवान शंकर म्हणाले, सासरे बुवा, स्तुती करू नका, आपण अशी वेळच येऊ देऊ नका की ज्यामुळे कोणाचे विनाकारण पाय पकडावे लागतील. अहंकार या सगळ्या गोष्टीचा जनक आहे, म्हणून अहंकारापासून फार स्वतःला सांभाळला पाहिजे. संत सुद्धा परमेश्वराला मागताना आवर्जून मागतात की अहंकाराचा भारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविका. स्तुती करू नका, प्रार्थना करू नका, पण आपला अहंकार कमी करा. बस अहंकार आवरा. लक्ष महाराज अहंकार आवर. लक्षाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. नमस्कार केला. पुढे ब्रह्मदेवाने विशेष अनुष्ठान सांगितलं आणि पुन्हा त्यांना मानवी देह मिळाला ती गोष्ट वेगळी. आज भगवान शंकरांची त्या ठिकाणी महापूजा करण्यात आली आणि त्यावेळेला भगवान नारायणाला बोलवतात, ते आले, पूजा झाली, यज्ञ आज यथासांग पार पडला. या सतीने अग्नीमध्ये देह भस्म होत असताना भगवान शंकराची प्रार्थना केली की देवा, हा देह तुम्हाला अर्पण केलेला आहे. किंवा लग्न झालं ना त्या दिवशी आपण आपल्या पतीला पाणी ग्रहण ज्याला म्हणतात ना, तेव्हा असे शब्द असतात, काया वाचा मनोभावे मी माझा देह, माझं मन, माझी वाणी माझ्या पतीला समर्पण केलेली असा संकल्प असतो. ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी विवाहाच्या पुस्तकाचं अर्थ असलेलं पुस्तक घेऊन वाचा, म्हणजे समजेल. मी तुम्हाला माझा देह अर्पण केलेला असताना तुमची परवानगी न घेता मी हा देह अग्नीमध्ये अर्पण केला, ही माझी चूक झाली. मला पुन्हा एकदा जन्माला घाला आणि किती वेळा जन्माला आले तरी तुमची चरणसेवा घडावी असा आशीर्वाद द्या. तुझी सेवा करीन मनोभावे, हो तुझी सेवा करीन भावे, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन शंकरी रंगले, माझे मन गोविंदी रंगले, हो तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, सेवा करीन मनोभावे, करीन मनोभावे, करीन मनोभावे. त्या सतीने प्रार्थना करून प्राण सोडलेला होता. त्यानंतर मात्र भगवान शंकराच्या वरदानाप्रमाणे ती पुन्हा पर्वतकन्या म्हणून जन्माला आली. तिचं नाव पार्वती असं पडलं. लहान होती, लहान 4, 5, 6 वर्षाची असताना यांना फारच छंद आहे. वरदान होतं, जिथे पाहिजे तेव्हा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊ शकत होते. आणि आले व दक्ष महाराजाच्या नव्हे, हिमालय पर्वताच्या नेहमीच अनुष्ठानाला बसायचे. तिथे गेले. आज मैना देवी आणि पर्वतराज बसलेले होते. आपल्या अत्यंत सौंदर्य साम्राज्ञी अशा त्या 8 वर्षाच्या मुलीला घेऊन, 6 वर्षाच्या मुलीला घेऊन बसलेले होते. आणि बरोबर त्याच वेळेला नारद महाराजांचं आगमन झालं. सद्गुरुनाथ महाराज नारदा, योग्य वेळी आलात आपण, अगदी योग्य वेळी आलात, खरंच योग्य वेळी आलात. कसे काय? अहो फार काळजी होती. ही आमची मुलगी मैना हिला पर्वतराजाची कन्या म्हणून पार्वती असं म्हणतो आम्ही लहानपणापासून.
इतकी सुंदर आणि इतकी सद्गुण संपन्न आहे ना की इतक्या लोकांनी मागणी घातली तर लग्न कोणाशी करावं काही समजेना. पहा ना जरा हिचं भवितव्य काय आहे. आपल्याला फार ज्ञान आहे वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळाचं. आमच्या मुलीविषयी सांगा बरं जरा. नारदा नाही म्हणू नका बरं का. काही वेळ काळ काही पाहू नका. आत्ता इतक्या ताबडतोब लगेच सांगा. बर बर बर. नारद म्हणले काही हरकत नाही. आणि काही पत्रिका पाहिलं नाही पत्रिका मांडली नाही. नारदाला काय करायचं हो नारद हो. दिव्य दर्शन हा दिव्य दृष्टी असणाऱ्या देवर्षी नारद महाराजांनी त्या मुलीचा चेहरा पाहायला सांगितलं की वाद पर्वतराज आपली मुलगी फारच सद्गुण संपन्न आहे. अत्यंत सात्विक आहे. महान पतिव्रत आहे. जगाची बरोबरी करणारं कोणी नाही. सगळे चांगले चांगले भाग सांगितले. दक्ष म्हणला हो महाराज तोंडापुरतं बोलू नका. काही अवगुण असेल ना काही दुर्दैव असेल नाही त्या नशिबात सांगा ना आम्हाला. काय आहे सांगा बरं. खरं खरं सांगा. नारद सांगायसाठीच आले होते. म्हणले पर्वतराजा काय सांगू. सगळी सद्गुण संपन्न असणारी मुलगी आहे पण एक दुर्दैवाची गोष्ट आहे. हिच्या नशिबामध्ये असा पती आहे कह मुनि बिहासी गूढ़ मृदुबानी सुता तुम्हारी सकल गुण खानी सुंदर सहज सुशील सयन नाम उमा अंबिका भवानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सब लक्षण संपन्न कुमारी होई संतत पिया ही प्यारी. सदा अचल ही कर ही बाता एहि तेजसु ही पितु माता. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. काय सांगू. सुंदर सहज सुशील उमा अंबिका भवानी इत्यादी नावाने प्रसिद्ध होणारी तुमची मुलगी पण एक गोष्ट थोडी अवघड आहे. जोगी जटिल काम मन लगन अमंगल वेश अस स्वामी एहि कह मिली परिहस्त असिरे. तिच्या नशिबामध्ये योगी निष्काम वासनेचा नग्न वेश धारण करणारा अमंगल वस्तू परिधान करणारा असा नवरा आईच्या नशिबात आहे. काय होय. पर्वतराजाला फार वाईट वाटलं. नारदाच्या मुखातून निघालेली वाणी कधी खोटी ठरणार नाही. आणि असा जर माझा जावई असेल तर काय करावं. या पोरीचं दुर्दैव. महाराज याच्यावर काही पर्याय. आपण बोललं ते खरंच असणार पण पर्याय काही पर्याय आहे. याच वर्णनाप्रमाणे राहणारा एक देव आहे. त्याचं नाव आहे भगवान शंकर. पण त्याला प्रसन्न करून घेणं फार अवघड आहे. जर या छोट्याशा मुलीला काही तपश्चर्या केली आणि त्याला प्रसन्न केलं तरच भगवान शंकरीला पत्नी म्हणून स्वीकारतील आणि मग तिचं जीवन धन्य होऊन जाईल. महाराज 7 वर्षाच्या त्या मुलीला नारदाचे पाय धरले. महाराज असा जर पती माझ्या नशिबात असेल तर त्या भगवान शंकराची आराधना करण्यासाठी मला सांगा. तुम्ही सांगाल ते व्रत करेल. आणि भगवान शंकराच्या प्रसन्नतेकरता आमच्या पार्वतीनं इतके व्रत केले. महाराज काही दिवस पाण्यावर राहत होती. काही दिवस झाडाचे पडलेले पानं खात होती. आता पानही सोडलं पाणी सोडलं वायू सोडला. प्राणायाम धारण करून शांत बसलेली आहे. सगळ्या देवांना दया आहे. सप्त ऋषींना मध्ये घातलं आणि भगवान शंकर पार्वतीचा विवाह ठरवला. त्याचं कारण होतं देवांचा एक फायदा होता. मी सुरुवातीला सांगितलं की तारकासूर नावाचा दैत्य होता आणि भगवान शंकराच्या मुलाकडून त्याचा मृत्यू होता. पण
लग्न झाल्याशिवाय पुत्र होणं शक्य नाही. आणि मग भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह करण्यासाठी सप्त ऋषींनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली महाराज. आणि पार्वतीची परीक्षा पाहिली, पार्वती उत्तीर्ण झाली. भगवान शंकराला सांगितलं आणि मग भगवान शंकर लग्न करायला तयार झाले. इकडची लग्नाची तयारी झाली, इकडे पर्वतराजाची लग्नाची तयारी झाली. सुंदर भगवान शंकराचा वेश तयार झाला नवरदेवाचा. भाळी अर्धचंद्र भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगा चिताभस्म लिंपिले भाळी अर्धचंद्र शुभ्र गंगा भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगा चिताभस्म लिंपिले अंगाला चिताभस्म लिंपिले अंगाला चिताभस्म. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. आणि मग सर्व देवांच्या उपस्थितीमध्ये भगवान नारदांच्या उपस्थितीमध्ये शुभतरया वरिष्ठं सर्व कल्याण मुहूर्तं परशुकमल हस्तं शोभितं मोदकेन अरुण कुसुममाला व्याललंबोदरं च मम हृदय निवासं श्री गणेशं नमामि. लक्ष्मीनारायण चिंतन वादंत्री सावचित्त. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला. विवाहानंतर काय महाराज सुंदर असं पूर्ण पक्वान्नाचा नैवेद्य झाला. जो प्रसाद आमच्या भगवान शंकर पार्वतीने घेतला तोच आपण आरतीनंतर घेणार आहोत. आणि मग पुढे यांचं काय झालं लग्न झाल्यावर ते वर्णन सद्गुरुनाथांच्या कृपेने उद्या दुपारी ठीक 9:30 वाजता आपण ऐकायला एकत्र येणार आहोत. रामनाम कथा गंगा गंगा राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा तिशी प्रेम पूर आला शंकर हृदय सामावला. रामदासाची माऊली आळशावरी गंगा आली कथा गंगा राम नाम कथा गंगा राम नाम कथा गंगा कथा गंगा. कथा गंगा. राजाधिराज रामचंद्र भगवान की. नमः पार्वती पतये. हर हर हर. सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय. जय रघुवीर जय श्री राम जय हरे श्री राम जय श्री राम जय हरे श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय हरे श्री राम. श्री राम समर जय विजय बार गुनाथा जय विजय विवार गुणाका काल विले दूध भाता काल विले दूध भाता देवी देवी बार गुणाका देवी देवी बार गुणाका. तुम्हा योग्य नाही रामा तुम्हा योग्य नाही रामा गोड करा दिया जेवा गोड करा पुरुषोत्तमा देवी देवी बार गुणाका देवी देवी बार गुणाका. इच्छे रहित भोजन इच्छे रहित भोजन राम नाम अमृत पान राम नाम अमृत पान. देवी देवी बार गुणाका देवी देवी बार गुणाका. पुरणपोळी श्रीमंताची पुरणपोळी श्रीमंताची भाजी भाकर नाथाची भाजी भाकर नाथाची. देवी देवी बार गुणाका देवी देवी बार गुणाका. गुरु देऊनी बैसले देव देवोनी बैसले ब्रह्मांड हे तृप्त झाले ब्रह्मांड हे तृप्त झाले. देवी देवी बार गुणाका
जिजला राम राजेश जिजला देवी देवी बार गुनाथा देवी देवी बार गुनाथा ब्रह्म चैतन्य समरधा रामानंद प्रल्हादा देवी देवी बार गुनाथा देवी देवी बार गुनाथा जय श्री राम जय हर श्री राम जय श्री राम जय हर श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय हर श्री सीताकांत स्मरण जय राम श्री राम नाना देहि देव एक विराजे नाना नाटक लीला ब्रह्मा जी गाजे जय देव जय देव सीमा जय देव जय देव बहुरूपी बहुगुणी बहुता कालांचा ब्रह्मा देव देव सगलांचा युगायुगी आत्मा राम आमुचा दास म्हणे निगमा देवाचा जय देव जय देव जय आत्मा रामा सीमा जय देव जय देव जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संवरी माया श्री जीवा ब्रह्मद्वैत पधारा द्वैत पधारा वारुणी दिलला द्वैत भारा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संवरी माया परम परात्पर चिन्मय खानी शतमुख सविता मंदिरवाणी जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव परि संवरी माया जगत जीवन प्रभु मंगल रामा नाम रूपातीत तू हरि रामा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव परि संवरी आरती परब्रह्मा रामानंद स्वरूपा प्रल्हाद गुरुवर्या चरणी ठेवोनी माला आरती परब्रह्मा ब्रह्मा विष्णू महेश्वर तुझी स्वामी वा प्रल्हादा प्रेमादेवी तव चरणी अन्य नको दीनानाला आरती परब्रह्मा निरगुण रूप तुझे परी सगुणासी आले देहधारी होनिया किती नामे उद्धरिले आरती परब्रह्मा गुणातीत रूप तुझे वेद श्रुती नेती नेती विनवतसे चरणी खारा देतासी आरती परब्रह्मा रामानंद स्वरूपा प्रल्हाद गुरुवर्या चरणी ठेवोनी माता आरती परब्रह्मा अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णनामोदं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे हरे राजाधिराज रामचंद्र हरे नमः पार्वती पते हर हर
महारुद्र हनुमान की सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय जय रघुवीर इथेच पानं मांडण्यात येणार आहे तेव्हा मॅट आपण उठून ती मॅट गोळा करून कोपऱ्यात आणून ठेवायची सर्वांनी महिला आणि पुरुष आणि अशीच लाईन धरायची प्रसादासाठी. एक लक्षात ठेवा ज्यांना खरंच खुर्चीची गरज आहे त्यांनी टेबलवर बसा बाकी सगळे खाली बसा. म्हाताऱ्या लोकांना पुढे बसता येत नाही